आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या बरोबर जोडले गेलेत। गोविंद, एकीकडे राजकीय दृष्ट्या आरोपांची राळ उठत असताना सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे सुशांत सिंगच्या आत्महत्येसंदर्भात। त्यामुळे एकंदरीतच या सर्व घडामोडींचा कसा ताळमेळ लागतो आहे, काय नेमके या संदर्भातले सगळे तपशील आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर 2020 साली ज्या वेळेला सुशांत सिंग राजपूत आणि या दिशा सालियान या दोघांचा जो मृत्यू झाला होता, या मृत्यूमधलं अंतर जे होतं ते अगदी 5 दिवसाचं होतं आणि यांचं जे कनेक्शन होतं ते रिया चक्रवर्ती ही या ठिकाणी सुशांत सिंग राजपूतची या ठिकाणी गर्लफ्रेंड होती, तर दिशा सालियान जी होती ती सुशांत सिंगची मॅनेजर होती आणि त्यामुळं या सर्व प्रकरणाला एकमेकाशी जोडलं गेल्याचं पाहायला मिळतं आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो ट्विस्ट आला आहे तो 18 मार्चला दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या मुलगी जी आहे दिशा सालियानच्या मृत्यूला या ठिकाणी आदित्य ठाकरे असतील, त्याचबरोबर सूरज पांचोले आणि रिया चक्रवर्ती जबाबदार आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी करा अशी त्यांनी मागणी आपल्या याचिकेमध्ये केलेली आहे आणि या याचिकेची सुनावणी 2 एप्रिलला मुख्य न्यायाधीशांच्या समोर होणार आहे। त्याच वेळेला काल या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सीबीआय ज्या सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या संदर्भात जी चौकशी करत होते त्यांनी एक 4 वर्षानंतर क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या संपूर्ण मृत्यूच्या संदर्भात कुणाचाही संबंध असल्याचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत। त्यामुळं या प्रकरणामध्ये ज्या रिया चक्रवर्तीचं नाव येत होतं त्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाल्याचं पाहायला मिळतंय, परंतु जरी रिया चक्रवर्तीला सीबीआयने क्लीन चिट दिली असली तरी 2 तारखेला जी महत्त्वाची जी सुनावणी होणार आहे सतीश सालियानच्या पिटिशनवर, त्यावेळेला कोर्ट काय भूमिका घेत आहे, कोर्ट या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत आहे का, त्यामध्ये रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल होतो आहे का, आदित्य ठाकरेंना यासाठी चौकशीसाठी बोलवण्यासाठी कोर्ट काय निर्देश देत आहे का, हे सगळं पाहावं लागणार आहे। त्यामुळं एकीकडे जरी सीबीआयने दिलासा दिला असला तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच धन्यवाद गोविंद, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।